हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? सकाळची सुरुवात छान सूर्यदेवतेच्या दर्शनाने झालेली आहे. सूर्य मध्येच उगवत होता आणि पुन्हा ढगांच्या आड जात होता. छान व्ह्यू दिसत होता आणि ही आहे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ. बघा, सूर्य पुन्हा ढगांच्या आड गेलेला आहे, पण वातावरण अगदी आज प्रसन्न वाटत आहे आणि माझी तब्येतही जराशी बरी आहे. लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की माझी तब्येत ठीक नव्हती, पण हळूहळू तब्येतीमध्ये सुधार येतोय. मला आज जायचं होतं मुंबईला. तर मी का चालली आहे मुंबईला अचानकच, तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यापूर्वी मी घरातली माझी जी काही कामं आहेत ती आवरून घेणार आहे, जेणेकरून मला बिनधास्तपणे घराबाहेर जाता येईल. तर सकाळी खूप भूक लागली होती, त्यामुळे फ्रेश झाले आणि आधी कॉफी बनवून घेतली. कॉफी पिल्यानंतर जरा अजूनच फ्रेश वाटेल म्हणून तुम्ही इथे जे कप बघताय ना, ते कप्स मी न्यू आणलेले आहेत आणि आज पहिल्यांदाच त्यामध्ये मी कॉफी पित आहे. ते कप मी याच्यासाठी घेतले की त्यावर जे आर्ट केलेलं आहे ना, तर ते आर्ट ना मला आर्ट करायला फारच आवडतं आणि त्यावर जे आर्ट आहे ना ते बघता क्षणी मला खूप आवडलं, म्हणून ते मी परचेस केलेले आहेत. आणि मला हे कप 100 रुपीजला एक मिळालेला आहे. मला थोडासा कॉस्टली वाटतोय, तरीसुद्धा मी ते घेतलेले आहेत कारण मला ते खूपच आवडले होते. सो मी कॉफी पिऊन घेतली. त्यानंतर मी छान तयार झाले आणि मला देवपूजा करायची होती. सो देवाचा जो दिवा होता तो खराब झाला होता, तर त्याला मी स्वच्छ करून घेत आहे. आजारी असल्यामुळे जरा घराकडे दुर्लक्षच झालं होतं माझं, त्यामुळे जमेल तेवढी कामं करून आज घराबाहेर जावं असं म्हटलं. तर इथे देवाची जी काही भांडी होती छोटी छोटी ती मी स्वच्छ करून घेतली. त्यानंतर मस्त देवपूजा मी करून घेतली आणि माझा भाऊ येणार होता आज मला पिक करण्यासाठी, तर तो येण्यापूर्वी मला माझी कामं आवरून घ्यायची होती. बाहेर दूधसुद्धा आलं होतं, तर ते मी आणलं. बाहेर मस्त थंड हवा सुटली होती आणि परत मी आजारी पडते की काय असं मला वाटत होतं. घरातील सर्व कामं मी आवरून घेतली आणि भैयासुद्धा आला होता. सो आम्हाला निघायचं होतं आता जाण्यासाठी. दूध आणल्यानंतर ती बॅग मी अशी स्वच्छ धुवून घेते आणि नंतरच दूध तापवते, किंवा जर दूध शिल्लक असेल तर ती बॅग तशीच धुवून फ्रीजमध्ये ठेवून देते. काय होतं, खराब हात लागलेले असतात इतरांचे. जाण्याची सर्व तयारी झाली होती माझी आणि आम्ही आता निघालो होतो. असं घराला सोडून मला जावंसं वाटत नव्हतं, पण काय करणार, जावं तर लागणार होतं कारण मला माइंड फ्रेश करण्याची जास्त गरज होती. मी अचानक मुंबईला जाण्यासाठी निघाले होते कारण मुंबईला माझ्या दोन्ही दीदी राहतात आणि त्या एकाच सोसायटीमध्ये राहतात. सो मी आजारी आहे हे त्यांना समजलं होतं. तेव्हापासून त्यांचे मला खूप कॉल येत होते की तू आमच्याकडे ये थोडे दिवस राहायला, तुला बरं वाटेल, तुझी तब्येत पण ठीक नाही आहे, सो तुला थोडासा आराम मिळेल. सो मी आज तिकडे जाण्याचा निर्णय घेतला, पण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, कारण घरचा सण सोडून असं जाता येत नाही ना. आपल्या स्त्रियांचं थोडंसं काहीतरी वेगळंच असतं. घरचा सण सोडून कसं जायचं, आणि मग माझं ठरलं होतं की सण झाल्यानंतरच आपण जाऊया. सो आमचा प्रवास खूप छान पद्धतीने सुरू झालेला आहे. इथं एकदम फ्रेश माइंडने, कसलंही टेन्शन न घेता, कोणतंही दुःख मनामध्ये न ठेवता प्रवासाला सुरुवात केलेली आहे आम्ही आणि मस्त एन्जॉय करायचं ठरवलं ही जर्नी. छोटीशी जर्नी होती पुणे ते मुंबई आणि हे जे टनेल्स आहेत ते मी मुद्दाम शूट केलेत कारण मला ते लहानपणी खूप आवडायचे. लोणावळ्याच्याच पुढे एक फूड मॉल आहे, मोठा आहे तो मॉल, आणि तिथे आम्ही ब्रेकफास्ट करायचं ठरवलं भैयानी आणि मी. छान क्वालिटी आहे तिथली. नेहमीच इथे खूप गर्दी असते. जे पुणे टू मुंबई ट्रॅव्हलिंग करतात ना, ते सर्वजण इथेच ब्रेकफास्ट आणि लंच करण्यासाठी थांबतात आणि मीही नेहमी जेव्हा मुंबईला जाते तेव्हा इथेच ब्रेकफास्ट लंच जे काय असेल ते इथंच करते. छान क्वालिटी आहे इथली. पण एक गोष्ट मला इथली थोडीशी खटकते, ती म्हणजे इथलं प्राईस कॉस्टिंग. आणि आपलं नॉर्मली जे बाहेरचं जेवण असतं ना, त्याची जी कमी कॉस्टिंग असते त्या मानाने इथे दुप्पट कॉस्टिंग आपल्याला पे करावी लागते. तर मॅगडीचा बर्गर मला खायचा होता खूप दिवसांपासून. सो मी मॅगडीचा व्हेज चीज बर्गर ऑर्डर केला आणि सोबत पिझ्झासुद्धा घेतला होता, तर तो येतच होता. खूप दिवसानंतर मी आज बर्गर खाणार होते, सो टेस्ट पण मस्त होती आणि मॅगडीचा बर्गर मला पर्सनली खूप आवडतो. मी दुसरे कोणतेच इतर बर्गर खात नाही. त्यानंतर डॉमिनोजचा गोल्डन कॉर्न चीज पिझ्झा पण ऑर्डर केला होता.
मी लहानपणापासूनच हा खाते, त्यामुळे मला हाच पिझ्झा आवडतो आणि मला आज पण तोच पिझ्झा खायचा होता. सो मग मी तोच ऑर्डर केला. छान होती टेस्ट. इथलं ॲम्बियन्स पण खूप सुंदर आहे आणि क्लीनलीनेस पण खूप आहे. त्यानंतर आम्ही पोचलो मुंबईला. ही फ्रेम हँड पेंटेड आहे म्हणून मी ती शूट केलेली आहे. खूप सुंदर आहे, मला खूप आवडली. त्यानंतर मी दुसऱ्या दीदीच्या घरी गेले. आज जेवणाचा प्लॅन तिच्या घरी होता, सो तिने जेवण बनवलं होतं. तर तिच्याच इथं आम्ही जेवण केलं. माझ्या दीदीची छोटी मुलं आहेत, ते मला जरा एंटरटेन करत होती. म्हणत होती की माऊ आजारी आहे, चला माऊला थोडंसं हसवूया. सो त्यांचा जे काही डान्स आहे तो चालला होता. मलाही खूप छान वाटत होतं. चांगलं एंटरटेन करत होती ती मला. माझाही वेळ अगदीच मस्त जात होता. त्यानंतर दीदीने TV ऑर्डर केला होता, तर त्याची डिलिव्हरीसुद्धा आली होती. संध्याकाळी आम्ही दादर मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेलो होतो. शॉपिंगचा ब्लॉग मी बनवलेला नाही आहे, मला शॉपिंग करताना ते लक्षातच राहिलं नाही. तर मस्त अशी आमची शॉपिंग झाली आणि आम्ही पुन्हा घरी आलो. इथे या मुलांचा पुन्हा गोंधळ सुरू होता. आणि ही आहे देवीची मूर्ती, महालक्ष्मी अंबाबाई देवीची मूर्ती. मला पर्सनली खूप आवडली. बघा किती प्रसन्न रूप दिसते, असं फ्रेश वाटतं पाहिल्यानंतर. म्हणून मी ती शूट केली आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. त्यानंतर मी थोडा वेळ माझ्या दुसऱ्या दीदीच्या घरी गेले. तिथे विहानी म्हणजेच दीदीची मुलगी स्टडी करत बसली होती आणि नेक्स्ट डेला तिचं स्पीच होतं, तर तिने थोडं स्पीच तयार केलं. त्यानंतर मी तिला थोडंसं मदत केली स्पीच लिहून देण्यामध्ये आणि ते मी तिच्याकडून पाठ करून घेत होते. छान सुंदर पद्धतीने ती अभ्यास करत होती. लहानपणापासूनच मला ना शाळा खेळायला, मुलांना शिकवायला फारच आवडतं. मी लहान होते तेव्हा टीचर स्टुडंट, शाळा असे खेळ खेळले जायचे आणि या खेळामध्ये माझा रोल नेहमीच टीचरचाच असायचा. मला ना स्टुडंट बनायला अजिबातच आवडायचं नाही. तर तीच आठवण मला आज इथं झाली. इथे मी तिचा अभ्यास घेत होते. माझ्याकडून छान अभ्यास ती करून घेत होती. इथे नवीन TV सुद्धा कनेक्ट केला होता. सो अभ्यासामध्ये थोडासा ब्रेक म्हणून विहानीला डान्स करायचा होता. मग तिने डान्स केला आणि छान डान्स करते ती. एवढ्या कमी वयामध्ये एवढा सुंदर डान्स करणं म्हणजे भारीच की. खूप आवडतं तिला डान्स करायला. आणि मुलांना असं अभ्यासाच्या मध्ये थोडंसं त्यांना जे आवडतं ना त्या गोष्टी करून द्यायला हवेत, जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष पण लागतं आणि त्यांना अभ्यासही करावासा वाटतो. त्यानंतर मला जायचं होतं माझ्या मोठ्या दीदीच्या घरी. तर माझं इकडे तिकडे जाणं दिवसभर सुरूच होतं. मग गेलो आम्ही दीदीच्या घरी आणि आजचा डिनर जो होता तो तिच्याच घरी होता. सो मी तिला म्हटलं होतं की आज मला पावभाजी खावीशी वाटते. सो तिने पावभाजी बनवली. मस्त टेस्टी होती. आणि ही आहे नेक्स्ट मॉर्निंग. तर आम्ही पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला पुण्याला जाण्यासाठी. एकच दिवस आम्ही मुंबईला राहिलो. आणि हे आहे दुसरं फूड कोर्ट, म्हणजे पुण्याच्या दिशेने जाताना लागतं. आम्ही घरून जेवण करूनच निघालो होतो. तर तिथंसुद्धा आम्ही पुन्हा मॅकडीचाच बर्गर खाल्ला. काय माहिती का, हा बर्गर ना मला जरा जास्तच खावासा वाटत होता. एकदा खाल्ला तरी माझं मन काही भरत नव्हतं. आणि त्यानंतर इथे आईस्क्रीमसुद्धा छान भेटतं. सो मी आईस्क्रीमसुद्धा घेतलं. टेस्ट पण छान होती आईस्क्रीमची इथल्या. आणि पुन्हा ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली. दुपारी घरी आलो, आराम केला. त्यानंतर संध्याकाळी फ्रेश होऊन घराजवळच एक बालाजी मंदिर आहे, तिथं आम्ही गेलो. अगदीच तिरुमालाला जसं मंदिर आहे ना, अगदी तसं हुबेहूब नाही आहे, पण प्रति बालाजी जी आहे त्या टाईपमध्येच हे मंदिर आहे. अगदी छोटंसं आहे पण शांत वातावरण आहे इथलं, अगदीच सुंदर. त्यामुळे जेव्हा मला असं लो फील होतं ना तेव्हा मी इथे येऊन बसत असते. अगदी छान वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं. तर तुम्हीसुद्धा बघू शकता, तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. आणि आजचा ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून टाका. पुन्हा भेटूयाच अशाच सुंदर ब्लॉगमध्ये. बाय.